सर्वांना आवडणारा असा बटाट्याचा पराठा म्हणजेच आलू पराठा। पराठा बनवण्यासाठी इथे मी 8 बटाटे घेतले। बटाटे उकडून त्यांची साल काढून अशा प्रकारे मॅश करून घ्यायचे आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, जिरं आणि आलं घालून बारीक करून घ्यायचं। कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचं। त्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा। कांदा मी उभा चिरून घेतला आहे। 1 मिनिटासाठी परतल्यानंतर त्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची पेस्ट घालायची, चिरलेली कोथिंबीर घालायची, थोडासा हिंग आणि हळद टाकून पुन्हा एकदा मिक्स करून परतून घ्यायचं आहे, म्हणजे लसूण आणि हिरवी मिरचीचा कच्चेपणा निघून जाणार। आता त्यामध्ये बटाटा घालायचा, चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर हा मसाला पूर्णपणे थंड होऊन द्यायचा। इथे मी एक कणकेचा गोळा घेतला आहे, त्याची पारी बनवून घ्यायची आणि बटाट्याचा मसाला स्टफ करून घ्यायचा आहे। पारी बंद करून घ्यायची आणि वरचं पीठ काढून टाकायचं। आता याला कोरडं पीठ लावून अशा प्रकारे बोटाने थापून घ्यायचं, म्हणजे आतील मसाला पूर्णपणे पराठ्यामध्ये पसरला जातो आणि हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे। लाटून झाल्यानंतर गरम तव्यावर आपल्याला हा पराठा शेकून घ्यायचा आहे। पराठ्याला मी इथे तूप लावलं आहे, तुम्ही बटर किंवा तेलही लावू शकता। आलटून पलटून आपल्याला पराठा खरपूस होईस्तोवर भाजून घ्यायचा आहे। आता पराठा आपण प्लेटमध्ये काढून घेऊ। अशा प्रकारे मी 2 ते 3 पराठे बनवून घेतले आहे। हे पराठे गरमागरमच लोणचं किंवा दह्यासोबत सर्व करून घ्यायचे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।